कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना। चुनिए एके परफेक्शन एकेडमी को और करे अपने आरोग्य सेवक का सपना साकार। डाउनलोड द ऐप नाउ। नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण जी काही सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजचा हा भाग 4 आहे। मित्रांनो, आज अतिशय महत्त्वपूर्ण आपण 100+ प्रश्न अभ्यासणार आहोत, जेणेकरून याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। म्हणून मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, न चुकता या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे। मित्रांनो, तुमचा जो काही प्रतिसाद आहे तोच आम्हाला काय करत असते, तर अशा प्रकारची सिरीज घेऊन येण्याकरता प्रतिसाद देत असते। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। ओके, तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे की कोणते जीवनसत्व NADH संश्लेषणासाठी आवश्यक आहे, तर बघा ते आहे जीवनसत्व B5। तसेच बघा कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते, तर लक्षात ठेवायचं आहे जीवनसत्व के नाही। बघा जखमा भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन सी मदत करत असते मित्रांनो जखमा भरण्यासाठी, नाहीतर करून याल के लागून जाईल वाट। ओके, लक्षात ठेवा। आता यानंतरचा प्रश्न काय असणार आहे, व्हिटॅमिन के हे काय करते, तर रक्ताची गुठळी बनण्यासाठी कार्य करते आणि जखम भरून ठेवण्याचं जर काम कोणी करत असेल तर ते व्हिटॅमिन सी करत असते। ओके, यानंतर बघा कोणते जीवनसत्व रक्त साकळण्याकरता आवश्यक आहे। दुसरा प्रश्न तोच घेतला मी, कारण की कन्फ्यूज झालं नाही पाहिजे तुमचं। जीवनसत्व के म्हणतात मित्रांनो त्याला, जीवनसत्व के। यानंतर बघा कोणते जीवनसत्व हे गर्भातील शिशु करता धोकादायक असते, तर ते असते जीवनसत्व अ। बघा मित्रांनो, जीवनसत्व अ हे गर्भातील शिशु करता अत्यंत धोकादायक असं जीवनसत्व आहे, लक्षात ठेवायचं आहे। ओके, यानंतर बघा कोणते जैविक खते आहेत, तर बघा हायझोबियम आणि नोस्टॉक नावाचे हे जे दोन खते आहेत हे जैविक खते म्हणून ओळखले जातात। तसे बघा कोणते द्रव्य आतड्यांमध्ये स्त्रावत असते, तर सर्वांना माहिती आहे HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड हे मित्रांनो आपल्या आतड्यांमध्ये स्त्रावत असते, लक्षात ठेवा। यानंतर बघा कोणते निळे हिरवे शैवाल वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करते व भात शेतीची सुपीकता वाढवते, तर त्याचं एकच उत्तर आहे नॉस्टॉक। तसेच बघा कोणते पुरावे उत्क्रांतीचे आहेत, तर बघा उत्क्रांती माणसांची जी काही बघा उत्क्रांती झालेली आहे म्हणजे त्यांच्या विकासामध्ये बदल झालेला आहे काळाने, तर हे कशावरून आपल्याला समजते, याचे पुरावे काय, तर बघा पहिला पुरावा आहे की बाह्यरूपीय पुरावे। ओके, जे डोळ्याने आपण बघतो आपल्या शरीराची रचना ते। त्यानंतर बघा शरीरशास्त्रीय पुरावे आणि पुराजीव विषयक पुरावे, हे सर्वचे सर्व मित्रांनो मानवी उत्क्रांतीचे काय आहेत, तर पुरावे आहेत, लक्षात ठेवायचं आहे। तसेच बघा कोणते पेलाग्रा या आजाराचे वैशिष्ट्य आहेत, तर बघा पेलाग्रा आजाराचे वैशिष्ट्य 3 आहेत। एक म्हणजे काय, तर डर्मेटायरिस, त्यानंतर डिमेन्शिया आणि डायरिया, हे तिन्ही वैशिष्ट्य मित्रांनो पेलाग्रा या आजाराचे दिसून येतात। तसेच बघा कोणते बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण आहे, तर लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न एवढा इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की कोणते बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण आहे, तर ते आहेत निएंडरथॉल मानव मित्रांनो। तसेच बघा कोणते मिथेनचे रेणुसूत्र आहे, तर ते आहे CH4। बघा CH4 म्हणजे काय, तर मिथेन, लक्षात ठेवा। यानंतर बघा कोणते मूलद्रव्य ऑक्सिडीकरण शपन मदत करते, तर कॉपर करत असते, लक्षात ठेवा। तसेच बघा बोरॉन अतिशय महत्वपूर्ण आहे प्रश्न, की कोणते मूलद्रव्य हे शर्करेचे स्थानांतरण करते, तर हे करत असते बोरॉन नावाचं मूलद्रव्य। तसेच बघा कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरता येईल, तर बघा इथर अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो, की कोणतं असं द्रव्य आहे रासायनिक की जे भूल देण्यासाठी वापरतात, तर बघा त्याचा वापर करता येईल, तर ते आहे इथर। ओके, इथर मित्रांनो भूल देण्याकरता वापरण्यात येणारं रासायनिक द्रव्य आहे, लक्षात ठेवा। अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तसेच मित्रांनो हे जे प्रश्न आहे याची जर तुम्हाला नोट्स हवी असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला तांत्रिक घटकावर 80 पैकी 80 गुण मिळावे, ओके 80 पैकी 80 गुण मिळावे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला संजीवनी, बघा याला आपण संजीवनी नाव का बरं दिलेलं आहे, कारण की मारणारा आणि तारणारा, बघा संजीवनीचं नाव तारणाऱ्यामध्ये आहे, मारणाऱ्यामध्ये नाही, म्हणून मित्रांनो याला नाव देण्यात आलेलं आहे मीच होईल आरोग्य सेवक संजीवनी नोट्स। का बरं मित्रांनो, मीच होईल आरोग्य सेवक हे अशासाठी नाव देण्यात आलं की दररोज तुम्ही हे वाचलं पाहिजे आणि कुठंतरी स्वतःला आरोग्य सेवक समजलं पाहिजे। आणि संजीवनी अशासाठी की मित्रांनो तुम्हाला 80 पैकी 80 गुण मिळून देणारी ही नोट्स आहे। तसेच बघा तुम्हाला प्रत्येक गोष्टी मिळतील, हे जे स्क्रीनवर दिसत आहे त्या प्रत्येक गोष्ट मिळतात, फक्त किती रुपयात, 200 रुपयात मित्रांनो। फक्त 10 पूर्ण मॉक टेस्टचे
इतर प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला 200 रुपये मोजावे लागतात. याच नोट्ससाठी तुम्हाला 300 ते 400 रुपये नोट्स, बघा या अशा प्रकारच्या नोट्ससाठी 300 ते 400 रुपये मोजावे लागतात. तसेच बघा 55 गुणांची सराव टेस्ट जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही, बघा जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाला 55 गुणांची टेस्ट सिरीज मिळणार आहे, ज्यामध्ये 40 प्रश्न तांत्रिकचे असतील आणि 15 प्रश्न जीकेचे, म्हणजे 110 मार्क मित्रांनो तुम्हाला मिळतील, म्हणजे मिळतीलच. ओके, तर बघा आजच तुम्हाला काय करायचं, परचेस करायचं. फक्त 200 रुपये किंमत ठेवलेली आहे, अतिशय कमी आहे मित्रांनो, मिनिमम किंमत ठेवलेली आहे आपण. यानंतर बघा, यानंतरचा प्रश्न काय आहे आपल्या समोर, बघा जेवढे विद्यार्थी लाईव्ह असतात आणि जे बघतात त्यांनी तर घ्याच, नक्की फायदा होऊन जाईल. यानंतर बघा कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरतात, तर इथर आताच बघितलं. तसेच कोणते वनस्पतीमधील प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे, तर ते आहे फूल आहे मित्रांनो. तसेच कोणते विकार मेदाचे रूपांतर, बघा हे विकर आहे, विकार नाही, विकर मेदाचे रूपांतर मेदाम्लात करतो, तर त्याचं उत्तर आहे लायपेज नावाचं विकार. तसेच कोणते सर्वात कमी क्षमतेचे विद्युत वाहक आहे, तर ते आहेत कार्बन. ओके, तसेच कोणते सामान्यपणे आढळणारे बीजांकुरण रोधक आहे, तर त्याचं उत्तर आहे कोमरीन. यानंतरचा प्रश्न लक्षात घेऊया आपण, अतिशय महत्वपूर्ण आहे. कोणते हाड मानवी मानेशी संबंधित आहे, तर त्याचं उत्तर आहे ऍटलास. मित्रांनो ऍटलास नावाचं जे काही हाड आहे हे मानवी मानेशी संबंधित असलेलं हाड आहे. तसेच बघा कोणत्या डी वर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे भर देण्यात आलेले आहे, तर बघा डी पासून काय, तर डिफिशियन्सी. दुसरं काय, तर बघा डेव्हलपमेंट ऑफ डिसऑर्डर. यानंतर बघा डिसएबिलिटीज. हे तिन्ही मित्रांनो डी वर भर देण्यात आलेले शब्द आहेत, लक्षात ठेवा. कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत, तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत, लक्षात ठेवायचं आहे. आता बघा यानंतरचा प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहे, की कोणत्या अंगकाला पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणतात, तर त्याला म्हणतात लयकारिका. बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे, की कोणत्या अंगकाला पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणतात, तर लयकारिकेला म्हणत असतात. तसे बघा कोणत्या अंगकाला पेशीचा रासायनिक कारखाना असे म्हणतात, तर बघा गॉल्गी अपॅरेटस याला म्हटले जाते, गॉल्गी अपॅरेटसला. तसेच बघा कोणत्या अन्न पदार्थास पूर्ण अन्न असे म्हटले जाते, तर दुधाला. कोणाला मित्रांनो, दुधाला, लक्षात ठेवा. तसेच बघा कोणत्या अमेरिकन संशोधकाने आरएनए विषयी भाकीत केले, तर अलेक्झांडर रिच यांनी केलेले आहे, अलेक्झांडर रिच यांनी. तसेच बघा कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो, तर त्याचं उत्तर आहे न्यूमोनिया. बघा न्यूमोनिया या आजाराचा जो काही रोगजंतू आहे मित्रांनो, हा अंडाकृती स्वरूपाचा दिसून येतो. तसेच कोणत्या आजारात रक्तामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते, तर बघा कावीळमध्ये. बघा ज्या व्यक्तीला कावीळ असेल त्या रक्तामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण मित्रांनो हे वाढत असते, लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. यानंतरचा बघा प्रश्न, खरंच जर प्रश्नांची संख्या आणि प्रश्नांची काठिण्य पातळी मनापासून आवडत असेल तर एकच काम करा, काय करायचंय तुम्हाला, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो शक्य जर असेल तर नोट्स परचेसच करा आणि डेली प्रॅक्टिस करा, नक्की सिलेक्शन तुमचंच होईल. बघा आता यानंतरचा प्रश्न, की कोणत्या आजारासाठी प्रतिजैविकाची आवश्यकता नसते, तर त्याचं उत्तर आहे मलेरिया. बघा नसते हा शब्द आहे, याला काय करायचंय तुम्हाला, हायलाइट करायचं आहे. ओके, कोणत्या आदिजीवास आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी माणूस व डास या दोन पोशिंद्यांची गरज असते, तर बघा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नावाचं मित्रांनो जे काही आहे आदिजीव, याला आपलं जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी दोन वस्तूची आवश्यकता लागते, एक म्हणजे माणूस आणि दुसरं म्हणजे डास, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहे, की कोणत्या आरशाला अभिसारी आरसा म्हणतात, तर अंतर्वक्र आरशाला म्हणत असतात. तसेच बघा कोणत्या उपक्रमाच्या सहाय्याने आर्द्रता मोजतात, तर हायग्रोमीटर. आर्द्रता जर म्हटली तर हायग्रोमीटर, आणि पाण्याची बघा पाणी जर विचारलं तर हायड्रोमीटर, लक्षात ठेवा. तसेच बघा कोणत्या कंदामुळे भाज्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर असते, बघा कंद कोणता आहे ते, तर ते आहे बटाटे. बटाट्यामध्ये मित्रांनो स्टार्चचे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असते, कशाचे, स्टार्चचे. त्यामुळे मित्रांनो जे काही कॅलरीज आहेत, उष्मांक आहे, हे सुद्धा सर्वाधिक आपल्याला बटाट्यापासून मिळत असतात, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच बघा यानंतरचा प्रश्न काय आहे, तर बघा कोणत्या कालावधीत बालकांची वाढ अतिशय झपाट्याने होते, तर ते आहे 6 ते 23 महिने. बघा 6 ते 23 महिन्यामध्ये जे काही बालकांची वाढ आहे ते अतिशय झपाट्याने होते. ओके, तसेच बघा कोणत्या खंडातील मूलद्रव्यांना संक्रमण मूलद्रव्य म्हणतात, तर त्याला म्हणतात डी खंड. लक्षात ठेवा डी खंडात काय आहे, याला काय म्हणतात, तर संक्रमण मूलद्रव्य असे म्हणतात. ओके, यानंतर बघा कोणत्या खनिजाच्या मिनरल अभावामुळे नखांचा आकार चमच्यासारखा होतो, तर बघा कुठेतरी आयरनच्या कमतरतेमुळे, लोहाच्या कमतरतेमुळे, बघा लोह किंवा आयरन या खनिजाच्या या मिनरलच्या अभावामुळे मित्रांनो जो काही आपला नखाचा आकार आहे ना, हा चमच्यासारखा होतो, लक्षात ठेवा.
तसेच बघा यानंतरचा प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहे की कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकार क्षमताची कमतरता उद्भवू शकते, तर त्याचं एकच उत्तर आहे जस्त. जस्त मित्रांनो झिंक. ओके, झिंक मिनरल्स हे आपल्या शरीरात असलेच पाहिजे, लक्षात ठेवायचे. यानंतर बघा कोणत्या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते, तर उत्तर काय तर बॉक्साईट. मित्रांनो बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते, सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा याला स्टार मार्क करून ठेवा आणि लक्षातच ठेवा. आणि बघा यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या गणातील मूलद्रव्यांना निष्क्रिय वायू म्हणतात. निष्क्रिय वायू गण क्रमांक 18. ओके डन. यानंतर बघा कोणत्या ग्रंथीस ऍडमचे ऍपल म्हणतात, तर थायरॉइड ग्रंथीला ऍडमचे ऍपल म्हणून ओळखले जाते मित्रांनो. ऍडमचे ऍपल थायरॉइड ग्रंथी. तसेच बघा कोणत्या ग्रहावर कोणत्या ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स आहे, तर त्याचं उत्तर आहे मंगळ. तसेच बघा कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा नावाचा जो काही रोग आहे हा होतो, तर जीवनसत्व ई च्या अभावामुळे होतो. यानंतर बघा कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात, तर जीवनसत्व ड, सर्वांना माहिती आहे. आणि बघा कॅल्सिफेरॉल हे जे काही रासायनिक नाव आहे हे कोणत्या जीवनसत्वाचं आहे, तर ते जीवनसत्व ड चं आहे, लक्षात ठेवा. कारण की याच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कसे असते, तर भरपूर प्रमाणात असते व्हिटॅमिन डी मध्ये. बघा यानंतर कोणत्या ठराविक वनस्पतीमध्ये खोडाच्या तळाशी वाढणारा आडवा व पसरड भाग होय, तर त्याला म्हणतात ऑफसेट. डन. यानंतर बघा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञाने पटकी या रोगावर मुखावाटे देता येणारी लस विकसित केली आहे, तर ते आहे भारत देश. बघा भारत देशाच्या शास्त्रज्ञाने मित्रांनो पटकी नावाचा जो काही रोग आहे या रोगावर मित्रांनो एक लस विकसित केली जी मुखावाटे देता येते, लक्षात ठेवा, अतिशय महत्वपूर्ण आहे. पटकी भारत मुखावाटे लस, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा आता कोणत्या देशाने जगातील पहिली अणुबॉम्ब चाचणी विकसित घेतली होती, तर त्याचं एकच नाव आहे अमेरिका. अणुबॉम्ब चाचणी मित्रांनो अमेरिकेने केलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा कोणत्या दोन औषधांना प्रतिकार निर्माण झाल्यास त्याला MDR घोषित केला जातो, तर बघा रिकाम्पिसिन व INH या दोन गोष्टी. ओके. यानंतर बघा कोणत्या धातूला धातूंचा राजा. ओके डबल. बघा या प्रश्नाला तुम्हाला काय करायचं आहे, डबल इन्व्हर्टेड मध्ये याला लिहायचं आहे आणि पाठच करायचं आहे. धातूंचा राजा कोण, तर बघा धातूंचा राजा जर विचारलं तर उत्तर एकच आलं पाहिजे, सोने. ओके. धातूंचा राजा कोण आहे मित्रांनो, तर तो आहे सोने धातू. बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला, तर पहिली पंचवार्षिक योजना. बघा पहिल्याच पंचवार्षिक योजनेपासून मित्रांनो कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. आणि बघा कोणत्या देशापासून कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सुरुवात करण्याचं जर श्रेय जात असेल तर ते भारताला जाते मित्रांनो. तरी सुद्धा आज बघा 2024 मध्ये देशामध्ये सर्वाधिक जास्त जर लोकसंख्या कोणत्या देशाची असेल तर ते आपला भारत देश आहे, एवढा कार्यक्रम राबवून सुद्धा. ओके. यानंतर बघा कोणत्या पदार्थांपासून जीवनसत्व अ उपलब्ध होते, तर प्राणीज पदार्थ. ओके. यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर करतोय या व्हिडिओ लेक्चरमध्ये, म्हणून सर्वांनी थम्सअप करा, लाईक करा. ओके. आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे, तर तो आहे हिरा. तसेच कोणत्या प्रकारची पेशी प्रकाश संश्लेषण करण्यास सक्षम असते, तर त्याचं उत्तर आहे वनस्पती. तसेच कोणत्या प्रकारचे डास अंडी टाकत असतात, तर त्याचं उत्तर आहे अॅनाफिलिस व क्युलेक्स. बघा अॅनाफिलिस नावाचं मच्छर आणि क्युलेक्स नावाचं मच्छर हे काय करतात, तर अंडी टाकत असतात मित्रांनो. हे ऑप्शन नुसार उत्तर आहे. बरेच बघा सर्वच जे काही डास आहेत हे अंडी टाकत असतात, लक्षात ठेवा. कुठे, तर पाण्यामध्ये. यानंतर बघा कोणत्या प्राण्यात कोरोना व्हायरसचे मूळ आढळले, तर वटवाघूळ. काही पुस्तकांमध्ये बघा दोन वेगवेगळे काय आहेत आपल्या समोर. बघा प्रत्येक मी काय केलेलं आहे माहितीये का, ज्या प्रश्नामध्ये मला डाऊट वाटला ते डायरेक्ट तुमच्या समोर ठेवलेलं आहे, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला उत्तर टिक करायचं आहे. बघा दोन ठिकाणी वेगवेगळे उल्लेख आहेत, एका ठिकाणी आहे वटवाघूळ आणि दुसऱ्या ठिकाणी खवले मांजर. आपल्याला जे ऑप्शन नुसार उत्तर द्यायचं आहे. ओके. यानंतर बघा कोणत्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण संस्था असते. बघा खुलीवाले कोणकोणते आहेत, तर एक आहे झुरळ, दुसरा आहे गोम आणि तिसरा आहे गोगलगाय. तिन्ही मध्ये मित्रांनो खुल्या प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते. तसे बघा कोणत्या फळांमध्ये जास्तीत जास्त जीवनसत्व क असते, तर आवळा. आवळा या फळामध्ये काय असते मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जीवनसत्व क असते. तसे बघा कोणत्या फळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. कॅल्शियम जर म्हटलं, फळ जर म्हटलं तर उत्तर काय, काजू. ओके. काजू या फळामध्ये मित्रांनो भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. सर्वाधिक म्हटलं का, नाही भरपूर म्हटलं, आणि ऑप्शन नुसार आपल्याला उत्तर द्यायचं आहे. सर्वाधिक आणि भरपूर मध्ये कन्फ्युज होऊ नका. ओके डन.
यानंतर बघा कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त तळीव असते तर आवळा. तळीव कशात असते मित्रांनो? आवळ्यामध्ये असते. आणि जीवनसत्व क सुद्धा कशात असते तर आवळ्यामध्येच असते, लक्षात ठेवा. यानंतर बघा कोणत्या फळास गरिबाचे सफरचंद. बघा सफरचंद ती बोर सर्वांनी खाल्लेले असेल तर मित्रांनो गरिबाचे सफरचंद म्हणजे काय तर बोर. तसेच बघा कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो तर घनामध्ये असतो मित्रांनो, स्थायूमध्ये असतो. घन किंवा स्थायूमध्ये सर्वात अधिक जास्त, घन किंवा स्थायू यामध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक जास्त असतो, लक्षात ठेवायचा आहे. तसे बघा कोणत्या रक्तगटाच्या जोडण्याचा विवाह बाळाच्या मृत्यूचे कारण असतो तर बघा आर एच प्लस फॅक्टरची जर महिला असेल आणि RH मायनस जर असेल मित्रांनो पुरुषाचा तर मित्रांनो त्याच्यापासून जे काही नवीन बाळ जन्माला येते मित्रांनो ते कुठंतरी मृत्यूचं कारण असू शकते, लक्षात ठेवा. यानंतर बघा कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते. बघा कोणाचेही चालते रक्त तर ते काय AB. आणि कोणालाही चालते ते म्हणजे काय तर O रक्तगट. बघा कोणाचेही चालते म्हणजे सर्वग्राही रक्तदात्याचा गट कोणता तर AB. आणि कोणालाही देऊ शकते युनिव्हर्सल डोनर बघा सर्वदाता कोणता तर O आहे. दोन्ही प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहे. ओके. यानंतर बघा यानंतरचा प्रश्न कोणता असेल तर अतिशय महत्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेला आहे. म्हणून काय करायचं तुम्हाला माहिती आहे का? व्यवस्थितरित्या एक एक प्रश्न व्यवस्थितरित्या काय करायचंय लक्षातच घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जर कोर्स परचेस केला नसेल तर परचेस करून घ्या, नक्की फायदा होईल. पश्चाताप करण्याची पाळी आली नाही पाहिजे याकरता कोर्स परचेसच करा मित्रांनो. ओके. यानंतर बघा कोणत्या राज्य सरकारने कोविड-19 विजय रथची सुरुवात केली होती तर गुजरात राज्याने. तसेच बघा कोणत्या राज्यात प्रजनन दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे तर उत्तर आहे बिहार. ओके डन. यानंतर बघा कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे तर त्याचं उत्तर काय आहे तर मिझोरम राज्य मित्रांनो. बघा मिझोरम या राज्यामध्ये मित्रांनो बाल लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. यानंतर बघा कोणत्या राज्यात सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचार घडतात तर कर्नाटक राज्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक कशाचं उत्पादन घेतात तर कॉफीचं घेतात. ओके. यानंतर बघा कोणत्या राज्यातील महिला देशात सर्वाधिक दारू पितात तर सिक्कीम राज्यातील महिला मित्रांनो देशात सर्वाधिक दारू पितात. ओके. नाही तर करून याल गोवा, बिलकुल नाही, गोवा नाही, सिक्कीम. ओके. यानंतर बघा कोणत्या रोगाची लस तोंडाद्वारे दिली जाते तर पोलिओ. बघा कोणती लस देतात मित्रांनो, साल्क देतात की सेबिन देतात हे सुद्धा समजणे गरजेचे आहे. बघा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये एक उत्तर देण्याचं सांगत आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेल की पोलिओ ही जी लस आहे ते जी कोणती अशी लस आहे की जी तोंडाद्वारे दिली जाते, साल्क का सेबिन. बघा पोलिओच्या 2 लसी आहेत, एक आहे साल्क जी की डॉक्टर साल्कने विकसित केलेली आहे आणि दुसरी म्हणजे काय तर सेबिन. साल्क आणि सेबिन. तर बघा कोणती अशी लस आहे की जी तोंडाद्वारे देतात, साल्क की सेबिन, तुम्हाला सांगायचं आहे आता. ओके. यानंतर बघा कोणत्या रोगात रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते तर त्याचं उत्तर आहे मधुमेह, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये डायबिटीज म्हणतो. यानंतर बघा कोणत्या रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकारक शक्ती जन्मभर टिकते तर उत्तर आहे कांजण्या. ओके मित्रांनो, एकदा जर व्यक्तीला आयुष्यामध्ये कांजण्या झाल्या तर त्यापासून जी काही आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती प्राप्त होते मित्रांनो हे आपल्या आयुष्यभर टिकते. ओके. यानंतर बघा कोणत्या रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो तर मलेरिया. बघा ज्या व्यक्तीला मलेरिया होतो त्याचे जे काही व्हाईट ब्लड सेल असतात, रेड ब्लड सेल RBC यांचा नाश होत असतो, लक्षात ठेवायचा आहे. ओके. यानंतर बघा कोणत्या रोगावरील औषध लायकेन पासून तयार करतात तर कावीड. ओके. कावीड या रोगावरील औषध लायकेन पासून तयार करत असतात. तसेच कोणत्या रोगास हांसचा रोग म्हणतात. बघा हांस म्हटलं उत्तर आलं पाहिजे महारोग. ओके. हांसचा रोग कोणता? महारोग. बघा कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारला होता की एड्सचा पहिला रुग्ण कोण होता, त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे. बघा कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं जे रेग्युलर विद्यार्थी बघतात त्यांनी उत्तर द्यायचं आहे, म्हणजे द्यायचंच आहे. ओके. यानंतर बघा कोणत्या वर्षापासून भारतात राष्ट्रीय हत्ती रोग नियंत्रण कार्यक्रम कार्यरत आहे तर 1955 पासून. तसेच बघा कोणत्या वर्षी जर्मन वैज्ञानिकांनी मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमान याचा संबंध असल्याचे सुचविले तर 1817. ओके 1817. तसेच बघा कोणत्या वर्षी दिल्लीत कावीड या रोगाची साथ पाण्याच्या प्रदूषणामुळे पसरली होती तर 1957 मध्ये. बघा 1957 या वर्षी मित्रांनो दिल्लीमध्ये कावीड या रोगाची साथ पाण्याच्या प्रदूषणामुळे पसरली होती. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे कारण की आपत्ती व्यवस्थापन आपल्याला आहे सिलेबसमध्ये, त्याच्यानुसार हा प्रश्न आहे. तसे बघा कोणत्या वर्षी न्यूलँड्सने मूलद्रव्यांचे वर्गीकरण मांडले होते तर 1865 साली.
न्यूलँड्सने मांडलेले मित्रांनो आवर्त सारणीचे नाव काय होते, तर ते होते अष्टके. काय होते? न्यूलँडची अष्टके. ओके, डन. यांनी एकूण किती मूलद्रव्यांना आपल्या आवर्त सारणीमध्ये स्थान दिले होते, तर त्यांनी टोटल दिले होते 56 मूलद्रव्यांना स्थान. बघा 7×8 = 56. डन. यानंतर बघा कोणत्या वर्षी पर्यंत हिपॅटिटिसचा समूळ नाश करणे WHO चा उद्देश आहे, तर 2030. बघा 2030 वर्षापर्यंत हिपॅटिटिसचा समूळ नाश करणे हा उद्देश कोणाचा आहे, तर WHO चा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा आहे. सर्वांना सांगायचं आहे की WHO म्हणजेच काय, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे, सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. ओके, यानंतर बघा कोणत्या वर्षी पर्यावरण विभागाची स्थापना करण्यात आली, तर बघा 1980 रोजी काय करण्यात आली होती, बघा 1980 साली पर्यावरण विभागाची स्थापना करण्यात आली. परंतु मित्रांनो त्याचं स्वतंत्र, बघा याच विभागाचं रूपांतर स्वतंत्र पर्यावरण आणि वन मंत्रालयामध्ये कधी करण्यात आली, तर 1985 मध्ये. दोन्ही प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपण कन्फ्युज होतो म्हणून दोन्ही प्रश्न जवळजवळ घेतलेले. यानंतरचा प्रश्न बघूया आता, अतिशय महत्वपूर्ण, की कोणत्या वर्षी भारत पूर्णपणे देवमुक्त देश बनला, तर 1975 मध्ये बनला होता मित्रांनो, 1975 मध्ये. तसेच बघा कोणत्या वर्षी भारत सरकारने राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली, तर 1982 मध्ये केली होती. यानंतरचा प्रश्न, कोणत्या वर्षी भारतीय अंतराळ संशोधन संस्था या संस्थेने चांद्रयान-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले, तर बघा 2008 साली यांनी काय केलेले, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था या संस्थेने चांद्रयान-1 चे काय केले होते, तर बघा प्रक्षेपण केले होते. बघा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे काय, 1 2 काहीच नाही, इस्रो. ओके, लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका, इस्रो. यानंतर बघा कोणत्या वर्षी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झाले, 2005 साली सुरू झाले होते हे अभियान. तसेच कोणत्या वर्षी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्थापना झाली, तर 1971 साली झाली होती ही स्थापना. तसेच बघा कोणत्या वानरपासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला, तर एप नावाच्या वानरपासून उत्क्रांत झाला आणि त्यापासून काय निर्माण झाले होते, आदिमानव. लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट आहे प्रश्न, कन्फ्युज होऊ नका. तसेच बघा कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थरचा ह्रास होतो, तर बघा CFC, क्लोरोफ्ल्युरोकार्बन. ओके, CFC, क्लोरोफ्ल्युरोकार्बन. बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे की अंटार्क्टिका खंडावर, बघा अंटार्क्टिका खंड याच्या भागामध्ये कोणत्या वायूमुळे ओझोनच्या थराचा ह्रास झाला आणि तिथं छिद्र पडले, असा प्रश्न जर परीक्षेत आला तर उत्तर काय आलं पाहिजे, CFC, ज्याला काय म्हणतात, क्लोरोफ्ल्युरोकार्बन, किंवा याला असं सुद्धा म्हणतात डायक्लोरो-डायफ्ल्युरोकार्बन. ओके, लक्षात ठेवा, दोन्ही एकच गॅस आहेत, त्याला काय, तर CFC. ओके, लक्षात ठेवा. तसेच बघा यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या वायूला मार्श गॅस म्हणतात. मार्श आलं ना, मिथेन टिक करा. ओके, बघा भात शेतीमध्ये, कशामध्ये म्हणत आहे मी, भात शेती आणि गोबर गॅस. भात शेती आणि गोबर गॅस दोन्ही ठिकाणातून सर्वाधिक जास्त मित्रांनो उत्सर्जित होणारा वायू कोणता, तर तो आहे मिथेन, ज्यालाच आपण काय म्हणतो, तर मार्श गॅस म्हणतो. ओके, डन. यानंतरचा प्रश्न बघा, अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर केलेला आहे. सर्वांनी काय करायचं, एक प्रश्न एकदम, बघा एक प्रश्न हिऱ्या समान आहे, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, याला पाठांतरच करायचं आहे. बघा नोट्स सुद्धा तुम्हाला ताब्यात घ्यायचे मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट आहे. कोणत्या विकारात लहान मुलांमध्ये यकृताचा आकार वाढतो, तर बघा सुजवटीमध्ये वाढत असतो. काय, तर बघा यकृताचा आकार कोणामध्ये, तर लहान मुलांमध्ये. तसेच बघा यानंतरचा प्रश्न की कोणत्या व्यक्तीला क्षयरोग होण्याची जास्त शक्यता असते, तर HIV पॉझिटिव्ह रुग्णांना मित्रांनो. बघा जे रुग्ण HIV पॉझिटिव्ह असतात त्यांना कुठंतरी जो काही मायकोबॅक्टेरियम ट्युबुलिसिस नावाचा जो काही मित्रांनो जीवाणू आहे हा अटॅक करत असतो आणि मित्रांनो त्या व्यक्तीला क्षयरोग म्हणजे काय, तर TB नावाचा आजार होऊ शकतो, लक्षात ठेवा. ओके, यानंतर बघा TB हा जो काही आजार आहे हा कुठे इम्पॅक्ट करत असतो, तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्याचा प्रभाव कोणत्या अवयवावर होतो. बघा कोणत्या शास्त्रज्ञाने गॉल्गी ॲपॅरेटस या अंगकाचा शोध लावला, तर बघा कॅमिलो गॉल्गी, त्यांच्याच नावामध्ये आहे गॉल्गी. ओके, यानंतर बघा तुम्हाला फक्त प्रश्न असा विचारतील की ॲपॅरेटस या अंगकाचा शोध कोण लावला, तर तुम्हाला सांगायचं आहे कॅमिलो गॉल्गी. यानंतर बघा कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचे मूलतत्वे शोधली, तर सर्वांना माहिती आहे जोहान ग्रेगर मेंडल यांनी काय केलं, तर बघा अनुवंशिकतेची मूलतत्वे शोधली होती. सर्वप्रथम यांनी रिसर्च कशावर केली होती, कोणत्या झाडावर केली होती, कोणत्या
बघा कशावर केली असेल तर ते केली होती वाटाण्याच्या शेंगीवर. ओके, वाटाणा. यानंतर बघा कोणत्या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तर त्याचं उत्तर आहे चार्ल्स डार्विन. डार्विन याने मित्रांनो उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे हा आपल्या समोर मांडलेला आहे. अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हा सिद्धांत. तसंच बघा कोणत्या शास्त्रज्ञाने क्ष किरणाचा शोध लावला. बघा क्ष किरणे म्हणजे काय तर रॉयंटजेनची किरणे, म्हणजे क्ष किरणांचा शोध कोण लावला असेल तर तो आहे रॉयंटजेन यांनी लावलेला. ओके, डन. तसंच बघा यानंतरचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाने जंतूपासून रोग होतात हा सिद्धांत मांडला. काय तर कोणत्या शास्त्रज्ञाने जंतूपासून रोग होतात हा सिद्धांत मांडला. त्याचं उत्तर काय तर लुईस पाश्चर आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. तसेच बघा कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला तर रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे मित्रांनो पेशींचा शोध. बघा पण या रॉबर्ट हुक यांनी जी काही पेशींचा शोध लावला होता ते जिवंत पेशी होती का नाही, तर यांनी कोणत्या पेशींचा शोध लावला होता, मृत पेशींचा. तसेच बघा कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम अणुची ग्रहगुलीय प्रतिकृती विकसित केली तर त्याचं उत्तर आहे रुदरफोर्ड. ओके, बघा जरा मराठी नावं जे आहेत ते समजण्यासाठी कठीण आहेत. इंग्लिश नावं बघा मी जर हाच प्रश्न जर इंग्लिश नावाने जर भेटला तर पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन येईल. बघा आता यानंतरचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाने मृत पेशींचा शोध लावला. रॉबर्ट हुक. आताच सांगितलं जो पेशी आहे मित्रांनो मृत पेशींचा शोध लावला होता यांनी. यानंतर बघा कोणत्या शास्त्रज्ञाने वापरलेल्या प्राणी वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात तर अरिस्टॉटल, ज्यालाच आपण काय म्हणतो अरस्तू, जे की प्राणीशास्त्र आणि जीवशास्त्र दोन्ही शास्त्रांचे जनक आहेत. ओके, यानंतर बघा कोणत्या शास्त्रज्ञाने विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय प्रवाहाचा शोध लावला. उत्तर काय तर हान्स ख्रिस्तियन ओस्टेंड. ओके, बऱ्याचशा पुस्तकामध्ये फक्त ओस्टेंड असते म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणत्या शास्त्रज्ञाने विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय प्रवाहाचा शोध लावला तर ओस्टेंड. ओके, पूर्ण नाव काय तर हान्स ख्रिस्तियन ओस्टेंड. यानंतरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. प्रश्न जर आवडत असतील तर बघा आता कोणत्या शास्त्रज्ञाने सर्व पेशींचा जन्म हा अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच होतो असे सांगितले तर त्याचं उत्तर आहे आर विरशॉ आहेत मित्रांनो ते. तसेच बघा कोणत्या शास्त्रज्ञाने सर्व मूलद्रव्यांच्या मूलभूत घटक हायड्रोजनचा अणू असून इतर मूलद्रव्यांची निर्मिती हायड्रोजन पासून झाली असा एकत्व सिद्धांत मांडला तर त्याचं उत्तर आहे विल्यम प्राउट आहेत मित्रांनो. तसेच बघा कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळविण्यासाठी काचेच्या लोलकाचा उपयोग केला तर त्याचं उत्तर आहे सर आयझॅक न्यूटन. तसेच बघा यानंतरचा प्रश्न की कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले तर बघा त्याचं उत्तर आहे अरिस्टॉटल अरस्तू. ओके, बघा कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितले की प्रत्येक वनस्पती मूलभूत अशा पेशींपासून बनलेली असते तर नाव काय त्याचं एम.जे. शिल्डन. ओके, एम.जे. शिल्डेन. तसेच बघा कोणत्या शास्त्रज्ञाने सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला तर उत्तर आहे सूक्ष्मदर्शक म्हटलं म्हणजे मित्रांनो दुर्बीनच. ओके, लक्षात ठेवा सूक्ष्मदर्शकाचा शोध लावलेला आहे लुवेनहॉक यांनी. ओके, बघा लुवेनहॉक. यानंतर बघा कोणत्या शास्त्रज्ञाला जीवशास्त्राचा जनक म्हणतात. आताच बघितलं प्राणीशास्त्र आणि जीवशास्त्र दोन्हींचा जनक एकच अरिस्टॉटल, ज्याला आपण काय म्हणतो अरस्तू. ओके, यानंतर बघा कोणत्या शास्त्रज्ञाला पंचसृष्टी वर्गीकरणाचा जनक म्हणतात तर आर एच व्हिटाकर. बघा आर एच व्हिटकर काही पुस्तकामध्ये आर एच व्हिटाकर आहे. आपल्या सोयीनुसार आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ओके, यानंतर बघा कोणत्या शास्त्रज्ञास वैद्यक शास्त्राचा जनक म्हणतात तर ते आहे हिप्पोक्रेटस. म्हणजे मित्रांनो कुठल्याही प्रकारची वैद्यकीय असा सुद्धा प्रश्न विचारता की वैद्यकीय चाचणी किंवा बघा ऑपरेशन करत असताना सर्वप्रथम कोणाच्या मूर्तीला अभिवादन केले जाते त्याचं उत्तर आहे हिप्पोक्रेटस. ओके, म्हणजे वैद्यक शास्त्राचा जनक कोण तर हिप्पोक्रेटस हे आहेत मित्रांनो. अतिशय महत्वपूर्ण आहे प्रश्न हा. ओके, नवीन क्रांती घडून आणली होती मित्रांनो हिप्पोक्रेटस या शास्त्रज्ञाने की वैद्यक चाचणी यशस्वीरित्या करून दाखवली होती. ओके, यानंतर बघा कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता तर बघा मुदलियार आयोग. यानंतरचा प्रश्न कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला. मुदलियार आयोग यांनी दिलेला आहे. अतिशय इम्पॉर्टंट आहे प्रश्न मित्रांनो. तसेच बघा कोणत्या प्रेरकामुळे वनस्पतींची वाढ रोखते व पाने ही पिवळी पडतात. अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा ऍब्सिसिक ऍसिड नावाचा जो काही घटक आहे मित्रांनो हा वनस्पतींची वाढ रोखते आणि जी काही पाने असतात ना वनस्पतीची तिला पिवळे पाडते. ओके, लक्षात ठेवा. यानंतर बघा कोणत्या संशोधकाने RNA ही संज्ञा रूढ केली तर बघा वॅल्टर गिल्बर्ट. यानंतर बघा कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात तर स्टेथोस्कोप. सर्वांना माहिती आहे डॉक्टर याचा काय करत असता वापर करत असता आपल्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी काउंट करण्यासाठी.
ओके, यानंतर बघा कोणत्या साली प्राणी प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण कायदा संमत करण्यात आला तर 1974. आज सर्वांना माहिती आहे मित्रांनो, सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक मिनिटाला स्पंदनांची संख्या किती आहे तर 72 आहे. आणि या प्रत्येक 72 वेळा मित्रांनो जे काही रक्त आपलं हृदय जे काही पंप होते मित्रांनो, तर प्रत्येक हृदयामध्ये मित्रांनो एक ठोका जर पडला तर 70 मिली, काय म्हणत आहे मी, 70 मिली एवढं रक्त काय होते, पंप होते. ओके, दुसरा ठोका पडला परत 70, असं होत राहते मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रत्येक ठोक्याला मिली होणारं रक्त किती, 70 मिली आहे. आणि बघा असा सुद्धा प्रश्न विचारतात की हृदय आराम करू शकते का, हो किंवा नाही. तर मित्रांनो याचं एकच उत्तर आहे हो. बघा हृदय आराम केव्हा करतो, तर बघा पहिला ठोका आणि दुसरा ठोका या दरम्यान मित्रांनो हृदय नेहमी आराम करत असते, लक्षात ठेवा. तसेच बघा कोणत्या साली भारत सरकारने राष्ट्रीय जीवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली तर 1982 साली. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या सृष्टीतील प्राण्यांना मृदू प्राणी म्हणतात तर संघ मोलुस्का या गटातील प्राण्यांना म्हणतात. यानंतरचा प्रश्न, कोणत्या सृष्टीला अमिबाची सृष्टी म्हणतात तर सृष्टी प्रोटिस्ट. तसेच कोणत्याही मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाच्या आवृत्ती फल आहेत. हे नियम कोणी मांडले तर ते मांडलेले आहे हेनरी मोसले यांनी. म्हणून मित्रांनो बघा हेनरी मोसले यांना काय म्हणतात तर बघा आधुनिक आवर्त सारणीचे जनक म्हणतात, की ज्या शास्त्रज्ञाने मित्रांनो संपूर्ण मूलद्रव्यांना आपल्या आवर्त सारणीमध्ये काय दिले होते, स्थान दिले होते. आणि सर्वांना माहिती आहे एकूण आज 118 मूलद्रव्ये आपल्याला सापडलेले आहेत आणि सर्वचे सर्व मूलद्रव्यांना मित्रांनो हेनरी मोसले यांनी परफेक्ट बसवलेले आहे. ओके, यानंतर बघा कोणत्याही विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्याचे नुकसान होऊ नये म्हणून परिपथामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा वापर केला जातो तर उत्तर आहे वितळतार. ओके, वितळतार आहे मित्रांनो. तसेच बघा कोणाचा पीएच सर्वात कमी आहे तर आंबा, केळे, लिंबू आणि काकडी या चार ऑप्शन पैकी मित्रांनो सर्वात कमी पीएच आहे लिंबूचा. ओके, बघा याचा पीएच किती आहे तर 2.4 एवढा आहे पीएच. बघा लक्षात ठेवायचं आहे की 10 रुपयाचे लिंबू किती मिळतात तर 2-4 मिळतात. फक्त 10 रुपयामध्ये लिंबू किती मिळतात तर 2-4. म्हणून इथं लिहायचं 2 आणि 4 मधात पॉईंट द्यायचा, म्हणजे आपल्याला लक्षात येते की लिंबूचा पीएच हा किती आहे 2.4 आहे. ओके, डन. यानंतर बघा कोणाच्या मते द्रव्य हे अतिसूक्ष्म अविभाज्य कणाचे बनले आहे तर त्याचं उत्तर आहे जॉन डाल्टन. ओके, यानंतर बघा कोणाच्या वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात तर अरस्तू, ज्यालाच आपण काय म्हणतो एरिस्टॉटल म्हणतो, जीवशास्त्र प्राणीशास्त्राचे जनक. तसेच बघा कोणामध्ये मुकुलाईन पद्धतीने प्रजनन घडून येते तर त्याचं उत्तर आहे हायड्रा. ओके, तसेच बघा कोणाला आत्मघातकी पिशव्या म्हणतात तर बघा लयकारिका यांना काय म्हणतात आत्मघातकी पिशव्या. ओके, आत्मघातकी पिशव्या. तसेच बघा कोणाला पेशींची ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणतात तर तंतुकणिकेला म्हणत असतात. ओके, तंतुकणिकेला काय म्हणतात तर पेशींची ऊर्जा निर्मिती केंद्रस्थान म्हणतात. तसेच बघा कोणाला फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी, म्हणजे बघा बॅक्टेरियोलॉजी म्हटलं तर लक्षात ठेवा कोण आहेत तर लिवेन हुक आहेत. लिवेन हुक बॅक्टेरियोलॉजी. ओके, यानंतर बघा कोणाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात तर सर्वांना माहिती आहे गांडुळास काय म्हणतात तर शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. तसेच कोणास नीलहरित शैवाल असे म्हणतात तर सायनोबॅक्टेरिया यांना म्हणत असतात. यानंतर कोणास वैदिक शास्त्राचा जनक म्हणतात तर हिप्पोक्रेटस, आताच बघितला आपण. कोणी अणुवस्तुमानांकाच्या जागी अणुअंक हे गुणधर्म वर्गीकरणासाठी घेतले तर हेनरी मोजले यांनी घेतलेले आहे. बघा अणुअंकावर काम करणारा फक्त एकमेव शास्त्रज्ञ नव्हतं ज्याचं नाव काय तर हेनरी मोजले. याच्या अगोदर जेवढे काही शास्त्रज्ञ झाले जसे की डोबेरायनर झाले, त्यांनी त्रिक मांडले होते. त्यानंतर बघा न्यूलँड झाले, त्यांनी अष्टके मांडले होते. जे की आवर्त सारणीचे जनक होते मेंडेलीव यांनी मित्रांनो सर्वात या तिन्ही शास्त्रज्ञांनी फक्त अणुवस्तुमान यावरच भर दिला होता. अणुअंकावर फक्त एकमेव असा शास्त्रज्ञ होता की ज्याने भर दिला होता, त्याचं नाव आहे हेनरी मोजले. ओके, हेनरी मोसले. यानंतर बघा कुणी अष्टकांचा नियम मांडला, आता सांगितलं न्यूलँडची अष्टके आहेत. कुणी न्यूटनच्या आधी सांगितले आहे की सर्व वस्तू पृथ्वीच्या कडे गुरुत्वाकर्षित होतात, मित्रांनो हे सांगितले होते ब्रह्मदेवाने. ओके, यानंतर सांगायचंय तुम्हाला की कोणी मूलद्रव्यांची व्याख्या मांडली तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट बाईल. तसेच बघा कोणी सूक्ष्मदर्शकाचा अभ्यास करून त्यांनी जीवाणू, शुक्राणू, आदिजीव यांच्या जिवंत पेशींचा 1974 मध्ये सर्वप्रथम निरीक्षण केले तर त्याचं उत्तर आहे लिवेनो हॉक. ओके, बघा कोथ हा रोग कोणत्या अवयवात जडतो तर हा पायाला जडणारा रोग आहे मित्रांनो.
तसेच बघा कोणते हार्मोन्स उंची वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते तर ते आहे सोमॅटोट्रोपिन. बघा सोमॅटोट्रोपिन नावाचं जे काही हार्मोन आहे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये हे उंची वाढवण्यासाठी कारणीभूत असते, लक्षात ठेवायचं आहे. तसेच बघा कोबाल्ट या मूलद्रव्यांची संज्ञा काय आहे तर ते आहे कॅपिटल मध्ये सी आणि स्मॉल लेटर मध्ये ओ, म्हणजे काय तर बघा कोबाल्ट. ओके. यानंतर बघा कोयना या ठिकाणी भूकंप कोणत्या वर्षी झाला होता तर 11 डिसेंबर 1967 रोजी झाला होता. लक्षात ठेवा 10वीच्या पुस्तकामध्ये याचा संदर्भ आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं की 11 डिसेंबर 1967 रोजी काय झालं होतं तर भूकंप झाला होता. कोठे तर कोयना या ठिकाणी. यानंतर बघा कोरड्या विद्युत घटात एका घटापासून निर्माण होणारे विभवांतर किती व्होल्ट असते तर ते असते 1.5 व्होल्ट. ओके. तसेच बघा कोरोना या महामारीवर नियंत्रण मिळविणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर ते बनलेले आहे केरळ राज्य. तसेच बघा कोरोना व्हायरसमुळे भारतातील पहिल्या मृत्यूंची नोंद कोणत्या राज्यात झाली होती तर कर्नाटक या राज्यामध्ये झाली होती. बघा महामारीवर नियंत्रण मिळवणारे देशातील पहिले राज्य कोण तर केरळ. सर्वात सुशिक्षित लोक आहेत म्हणून मित्रांनो यांनी नियंत्रण सुद्धा लवकर मिळवलं. यानंतर बघा भारतातील पहिल्या मृत्यूची नोंद कोणत्या राज्यात झाली तर कर्नाटक राज्यामध्ये झाली होती, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू नये म्हणून कोणते उपाय करावेत तर बघा कोलेस्टेरॉलचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढू नये यासाठी कोणकोणते उपाय करतात तर बघा पहिलं लठ्ठपणा कमी करावा. ओके. यानंतर दुसरं काय तर आहारात तंतुमय पदार्थ घ्यावेत. ओके. तिसरं काय तर चरबीयुक्त आहार टाळावा. ओके. यानंतर बघा आहार टाळावा. चौथं काय तर बघा आहारामध्ये ब युक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे. आणि पाचवा आहे की नियमित व्यायाम करावा. मित्रांनो 5ही घटक अतिशय इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी. ओके. यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की क्लोबझिमिन नावाचं जे काही औषध आहे हे कोणत्या आजारावर उपयुक्त आहे तर ते आहे कुष्ठरोग. बघा कुष्ठरोगावर ज्यालाच आपण काय म्हणतो तर महारोग म्हणतो. आणि कुष्ठरोगांची सेवा बघा कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं श्रेय कोणाला जाते याचं उत्तर तुम्हाला मीच सांगतो बाबा आमटे यांना जाते. आणि सध्या कुष्ठरोग्यांची सेवा कोण करत आहे तर बघा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हे करत आहेत. ओके. चंद्रपूर जिल्ह्याशी यांचा संबंध येत असतो. औषध आहे क्लोबझिमिन. ओके. क्लोरीनचा अणुअंक किती आहे तर तो आहे 17. यानंतरचा प्रश्न अॅल्युमिनियम या मूलद्रव्यांचा अणुअंक किती आहे तर तो आहे 13वा. ओके. क्लोरोक्विन प्रायमाक्विन ही औषध कोणत्या आजारावरील आहेत तर ते हिवताप या आजारावरील आहे. तसेच बघा क्लोरोमायसरीन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूंचा नाश करतात तर विषमज्वर, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो टायफॉइड. ओके. टायफॉइड विषमज्वर म्हणजे काय टायफॉइड. बघा क्लोरोमायसरीन हे जीवाणू बघा हे जे काही जीवाणू आहे हे टायफॉइडच्या म्हणजे विषमज्वरच्या रोगजंतूंचा नाश करत असतात, लक्षात ठेवायचं आहे. तसेच बघा क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते तर बीसीजीची. ओके. बीसीजीचा फुल फॉर्म आपण नेहमी काय केलेलं आहे अभ्यासलेला आहे. बीसीजी म्हणजे काय तर बॅसिलस बघा बॅसिलस काल्मेट ग्युरिन नावाच्या शास्त्रज्ञांनी मित्रांनो बीसीजी या लसीचा शोध लावला होता, लक्षात ठेवायचा आहे. बॅसिलसचा शोध कोण लावला होता काल्मेट ग्युरिननी. बीसीजीच्या मध्येच त्यांचं शास्त्रज्ञाचं नाव सुद्धा लपलेलं आहे आणि बघा त्या लसीचं नाव सुद्धा लपलेलं आहे. बघा हे कशावर देतात तर क्षयरोगावरती देतात. तसं बघा क्षयरोग हा रोग कोणत्या अवयवाचा आहे तर हा फुफ्फुस आणि हाडे या दोन रोगांशी बघा फुफ्फुस आणि हाडेशी संबंधित आहे. तसे बघा क्षयरोग हा संसर्गजन्य रोग कोणत्या जीवाणूपासून होतो तर मायक्रो ट्युबरक्युलोसिस, ज्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो टीबी. टीबीचा काय हा जीवाणू आहे, लक्षात ठेवा. टीबी हा रोग कशामुळे होतो तर बघा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. तसे बघा क्षयरोग हा रिकामी जागाच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे तर हवेच्या माध्यमातून आहे मित्रांनो. हवेच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे मित्रांनो, एक मात्र जीवाणूचा, लक्षात ठेवा. नाही तर करून येईल विषाणू होऊन जाईल घोर. बघा विषाणू हवेच्या मार्फत पसरतात, परंतु मित्रांनो जीवाणू सुद्धा हवेच्या मार्फत पसरणारा हा रोग आहे क्षयरोगचा. बघा टीबी. यानंतर बघा क्षयरोगाच्या निदानासाठी बेडका नमुनाबाबत कोणती पद्धत अचूक आहे. बघा बेडका बाबत विचारलेलं आहे. आपल्या जो काही थुंकी असते आपली त्याच्याबद्दल. बघा 2 बेडका नमुने स्पॉट व सकाळचा, लक्षात ठेवा. बघा 2 बेडका नमुने स्पॉट व सकाळचा हे बेडके चाचणीसाठी वापरतात, लक्षात ठेवा. यानंतर बघा खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय तर ते आहे सोडियम. ओके. काय सोडियम बायकार्बोनेट का सोडियम. बघा एकदा या खाण्याच्या सोड्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे. ओके. खाद्यपदार्थातून कोणता वायू काढून टाकण्यासाठी त्यावर नायट्रोजन सोडला जातो तर ऑक्सिजन नावाचा वायू. ओके. बघा खाद्यपदार्थातून ऑक्सिजन वायू काढून टाकण्यासाठी त्यावर नायट्रोजन सोडला जात असतो, लक्षात ठेवायचा आहे. तसे बघा खालील आजार डासांमुळे पसरत असतात.
कशामुळे? डासांमुळे. तर बघा, डेंग्यू, मलेरिया, फायलेरिया नावाचे जे काही आजार आहेत हे डासांमुळे पसरणारे रोग आहेत. ओके. बघा, क्युलेक्स नावाचं जे काही मच्छर आहे हे चावल्या, बघा तुम्हाला प्रश्न विचारत आहे, क्युलेक्स नावाचं जे काही डास आहे, मच्छर आहे, हे चावल्यानंतर कोणता आजार होतो? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रांनो, इम्पॉर्टंट म्हणजे फक्त 200 रुपयामध्ये या सर्व जर गोष्टी तुम्हाला कोणती महाराष्ट्रातील अकॅडमी असेल प्रोव्हाइड करणारी तर सांगा, आपण शिकवणं सोडून जाईल. फक्त 200 रुपयात मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करत आहे. बघा, तुम्हाला 3000 प्रश्न असणारी चालू घडामोडीची नोट सुद्धा मिळत आहे. जानेवारी महिन्यापर्यंत अपडेटेड मिळेल मित्रांनो सर्व तुम्हाला. ओके. बघा, आवडत असेल तर परचेस करा, जबरदस्ती नाही. व्हिडिओला फक्त जबरदस्ती आहे काय, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ही तर जबरदस्तीचीच बाब आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच. आपण इथंच थांबूया. सर्वांचे मनापासून धन्यवाद.